वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यात दिनांक 26 एप्रिल रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे। निवडणुकांची घोषणा झाली त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींच्या प्रचारादरम्यान सोशल मीडियावर मतदारास प्रलोभने, लाच देणे, समाजामध्ये जातीय धार्मिक तेढ निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट प्रसारित करणे, पक्षाच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक कामांशी संबंधित नसलेल्या खासगी बाबींवर टीका करणे, मत मिळविण्याकरता जाती धर्मांच्या नावावर मतदारांना आवाहन करणे, या प्रकारचे कोणतेही व्हिडिओ, फोटो लाईक करणे, फॉरवर्ड करणे अर्थात ते पुढे पाठविणे, त्यावर आपली प्रतिक्रिया देणे, आपल्या स्टेटसला ठेवणे या कृती कायद्याचा भंग करणाऱ्या आहेत। पोलीस अधीक्षक नूरुल हसेन यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा पोलिसांचा सायबर सेल आता व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम व हाईक यावर सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, केबल चॅनल्स, इंटरनेट, मोबाईल नेटवर्क यावर कडी नजर ठेवणार असून त्याबाबत संबंधितांवर प्रचलित कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येते की भारत निवडणूक आयोगातर्फे लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करू नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नमस्कार। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दल सदैव कार्यरत आहे। निवडणुकीच्या काळात नागरिकांना कुठलेही अफवावर विश्वास ठेवू नये, तसेच व्हॉट्सअपवर, फेसबुकवर व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून येणारे संदेश सगळ्यांची सत्यता पडताळणी केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका। आदर्श आचारसंहिताचे पालन करून निर्भय मुक्त वातावरण मतदानाचा हक्क वाजवावा। मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात मतदान करावे। मतदारांनी निवडणुकीच्या संदर्भात सर्वसामान्य माहिती किंवा तक्रारीसाठी निवडणूक सहायता केंद्राचे दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा। पोलीस विभाग, वर्धा पोलीस विभागाने मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी तयारी केलेली आहे। मला पूर्ण विश्वास आहे की या वेळेसच्या मतदान आणि जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार आहे आणि मतदान पूर्णपणे शांतिपूर्ण रीतीने होणार आहे।